नमस्कार, मी रुचिता. ॲग्रोवन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपण आजच्या ॲग्रोवन शेत मार्केट पॉडकास्ट मधून महत्त्वाच्या 5 शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण कापूस, सोयाबीन, डाळिंब, पपई आणि मिरची बाजाराची माहिती घेणार आहोत. देशातील बाजारात सोयाबीनचा भाव टिकून आहे. प्रक्रिया प्लांटच्या खरेदीच्या भावात काहीसे चढ-उतार सुरू आहेत. बाजारातील सोयाबीनची आवक कमी झालेली आहे. युद्धामुळे आयात सोया तेलाचे भाव वाढलेत, तर सोयाबीनलाही उठाव आहे. यामुळे सोयाबीनला मागणी आहे. सोयाबीनला सध्या बाजारात प्रति क्विंटल सरासरी 5,200 ते 5,300 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय. सोयाबीनचा भाव पुढील काही दिवस टिकून राहू शकतो, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. देशातील बाजारात कापसाला सध्या चांगला उठाव आहे. युद्धामुळे जागतिक बाजारात कापसाचा पुरवठा विस्कळीत झालेला आहे. यामुळे चीन, बांगलादेशसह शेजारच्या काही देशांकडून भारताच्या कापसाला उठाव मिळतोय. याचा कापूस दराला आधार मिळतोय. सध्या देशात कापसाची विक्री 7,500 ते 8,000च्या दरम्यान होतीये. सीसीआयनेही कापूस विक्रीचे भाव वाढवलेत. युद्धाचा परिणाम असेपर्यंत कापसाच्या भावाला चांगला आधार राहील, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. राज्यातील बाजारात डाळिंबाचे भाव तेजीतच आहेत. बाजारातील डाळिंबाची आवक कमीच आहे. त्यातच गुणवत्तापूर्ण डाळिंबाची बाजारात टंचाई भासते. याचा आधार दराला मिळतोय. डाळिंबाचे भाव यामुळे सुधारलेत. सध्या डाळिंब बाजारात 8,000 ते 12,000 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान विकले जात आहेत. रमजान महिन्यामुळे डाळिंबाला चांगला उठाव आहे. त्यामुळे डाळिंबाचे भाव पुढील काही दिवस पुन्हा टिकून राहू शकतात, असा अंदाज डाळिंब बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. राज्यातील बाजारात पपईला चांगलाच उठाव आहे. वाढत्या उष्णतेमुळे पपईला मागणी वाढतीये, तर बाजारातील पपईची आवक सरासरीपेक्षा सध्या कमीच आहे. वाढत्या उन्हासोबत मागणी वाढत असल्याने सध्या पपईला प्रति क्विंटल सरासरी 1,600 ते 2,200 रुपये भाव मिळतोय. राज्यातील अनेक भागात सध्या पपईचा तोडा कमी होत असल्याचं शेतकरी सांगतायत. तसंच बदलत्या वातावरणाचा पपई पिकालाही फटका बसतोय. पुढील काळातही पपईची बाजारातील आवक काहीशी कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पपईचा भाव टिकून राहू शकतो, असा अंदाज पपई बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. राज्यातील बाजारात हिरव्या मिरचीची आवक सरासरीपेक्षा कमी आहे. मिरचीची बाजारातील आवक गेल्या काही महिन्यांपासून एका पातळीच्या पुढे सरकलेली नाहीये, तर दुसरीकडे हिरव्या मिरचीला चांगला उठाव आहे. यामुळे दरात काहीशी सुधारणा दिसून आली आहे. सध्या हिरवी मिरची सरासरी 4,000 ते 5,000 रुपयांच्या दरम्यान विकली जाते. मिरचीची बाजारातील आवक पुढील काही दिवस कमीच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे हिरव्या मिरचीचा भाव टिकून राहू शकतो, असा अंदाज भाजीपाला बाजारातील जाणकारांनी व्यक्त केला. दररोज संध्याकाळी 5 वाजता आपण 5 महत्त्वाच्या शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो. त्यामुळे ॲग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका. नमस्कार शेतकरी मित्रांनो, ॲग्रोवन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपण आजच्या ॲग्रोवन शेत मार्केट पॉडकास्ट मधून महत्त्वाच्या 5 शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण कापूस, सोयाबीन, गवार, गहू आणि मका बाजाराची माहिती घेणार आहोत. देशातील बाजारात सोयाबीनच्या भावातील सुधारणा कायम आहे. सोयाबीनची बाजारातील आवकही कमी आहे. सध्या सोयाबीनला सोया तेल आणि सोयापेंडचाही चांगला उठाव मिळतोय. सोयापेंडची निर्यातही चांगली सुरू आहे. याचा आधार सोयाबीन दराला मिळतोय. प्रक्रिया प्लांट्सचे सोयाबीन खरेदीचे भाव सध्या प्रति क्विंटल 5,800 ते 5,900 रुपयांच्या दरम्यान आहेत. तर बाजारात सोयाबीनला सध्या 5,100 ते 5,500 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय. युद्धामुळे तेलाला चांगला भाव मिळतोय.
सोयाबीनची बाजारातील आवक कमीच राहण्याचा अंदाज असून सोयाबीनच्या भावालाही आधार राहील असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. कापसाला उठाव वाढलेला आहे. बाजारातील कापसाची आवकही घटलेली आहे. यामुळे सध्या कापूस भाव वाढलेले आहेत. देशात कच्च्या तेलाचे भाव वाढल्याने पॉलिस्टरचे भावही वाढलेले आहेत. यामुळे कापसाला चांगला उठाव वाढतोय. देशातील बाजारात कापसाचा वापर वाढलाय. सूत आणि रुई निर्यातीलाही पोषक वातावरण तयार झालंय. यामुळे देशात कापूस सध्या 8,000 ते 8,600 रुपयांच्या दरम्यान विकला जातोय. कापसाची बाजारातील आवक पुढील काळात कमी होणार आहे. तर वाढलेली मागणी लक्षात घेऊन CCIनेही कापूस विक्रीचा भाव वाढवला आहे. कापसाच्या भावातील सुधारणा काही दिवस टिकून राहू शकते असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. राज्यातील बाजारात गवारचा भाव टिकून आहे. गवारची बाजारातील आवक मागील काही दिवसांपासून स्थिरावली आहे. गवारला मागील वर्षभर कमी आवकेमुळे चांगला भाव मिळाला. सध्या अनेक भागात गवारची लागवड कमी असल्याचे दिसते. त्यामुळे आवक कमी आहे. सध्या गवारला प्रति क्विंटल 5,000 ते 7,000च्या दरम्यान भाव मिळतोय. गवारची आवक पुढील काळातही कमीच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे गवारचा भाव टिकून राहू शकतो असा अंदाज बाजारातील व्यापारी आणि जाणकार शेतकऱ्यांनी व्यक्त केलाय. देशातील बाजारात सध्या गव्हाची आवक वाढली आहे. याचा दरावर परिणाम दिसून येतोय. सध्या देशात गव्हाची लागवड वाढली होती, तर गहू पिकासाठी पोषक हवामानही होतं. त्यामुळं यंदा उत्पादन चांगलं येण्याची शक्यता आहे. सध्या गव्हाला प्रति क्विंटल सरासरी 2,200 ते 2,600 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय. गव्हाची काढणी देशभरात सुरू झालेली आहे. त्यामुळे बाजारात आवकेचा दबाव कायम राहण्याची शक्यता आहे. यामुळे गहू बाजारावरील दबावही कायम राहील असा अंदाज गहू बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. देशातील बाजारात मक्याचा भाव दबावतच आहे. मक्याला सध्या प्रति क्विंटल सरासरी 1,600 ते 1,900 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय. मक्याची बाजारातील आवक सध्या चांगली आहे. रब्बीतील आवकही चांगली राहण्याची शक्यता आहे. देशातील मका उत्पादन यंदा वाढले आहे. यामुळे आवकेचा दबाव दिसून येतोय. मक्याला सध्या उठाव काहीसा वाढत असल्याचे व्यापारी सांगतात. पण उत्पादनही चांगलं असल्याने दर पातळी काही दिवस स्थिर राहू शकते असा अंदाज मका बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.